मित्र हो, सध्याची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. कारण आता जवळपास 2 वर्ष झालीत. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनमध्ये खूपच मोठा फरक निर्माण झाला आणि या ऑनलाईन एज्युकेशन पद्धतीमध्ये जिथे ऑफलाईनच विद्यार्थी बरोबर नव्हता, तिथे ऑनलाईनमध्ये तर एकदमच गडबड झालेली आहे. आणि तसं आहे, भारतातलं जे शिक्षण पद्धती आहे ती काही खूप चांगली आहे असं म्हणता येणार नाही. प्रामुख्याने म्हणजे ज्या विषयांतर्गत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे ते तर काय असं दिसून येत नाही. तसं तर आम्ही आमच्या विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्हाला 10वीपर्यंत तर काही कळतच नव्हतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. परंतु आताच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. ती एक जमेची बाजू असली तरी आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये बराच मोठा फरक आहे. जसं आपण परदेशातली शिक्षण पद्धती बघितली आणि भारताची शिक्षण पद्धती बघितली तर खूप फरक आहे. म्हणजे कसं असतं की इथं मारून उठकून एज्युकेशन देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. म्हणजे घरचे आईवडील काय म्हणतात, विषय निवडायचा जरी असेल तरी घरचे लोक ठरवतात. जर वडील वेल क्वालिफाईड असेल आणि प्रोफेशनली हाय एज्युकेटेड असेल तर ते लोक गाईडलाईन करतात विद्यार्थ्यांना की माझ्या मुलाने सायन्सच घेतलं पाहिजे आफ्टर 10th मध्ये. अशी म्हणजे त्यांची इच्छा असते वडिलांची की माझ्या मुलाने सायन्सच घेतलं पाहिजे, आर्टमध्ये काही गोष्टी नाही आहे, वाणिज्य तर कॉमर्स म्हणजे नकोच. तर ही जी म्हणजे आपली जी चॉईस आपण आपल्या विद्यार्थ्यांवर लागतो हे काही बरोबर नाही. मानसिकदृष्ट्या तर बरोबर नाही आहे आणि तो काही एज्युकेशनचा पार्टही नाही. काय होतं की विद्यार्थ्याची काय इच्छा आहे आपण कधी बघतच नाही. विद्यार्थी कोणत्या विषयाअंतर्गत म्हणजे त्याला आवड आहे, त्याची काय इच्छा आहे. बरेचदा कधी असं उदाहरणादाखल म्हणायचं झालं तर समजा घरामध्ये संगीताचं वातावरण नसेल, परंतु पोरगा जर समजा म्हणत असेल वडिलांना का मी हार्मोनियमचा क्लास लावतो, तर वडील म्हणतो काय ते बैताळासारखं काही करून बसता तुम्ही, जे करायला पाहिजे ते करत नाही तुम्ही. आणि मग कुठेतरी एखाद्या ट्युशन क्लासमध्ये त्याला जॉईन करून देणे, त्याच्यावर म्हणजे बॉदरेशन एज्युकेशनल सिस्टम आहे असं मला म्हणायचं माझ्या वतीने. करेक्ट सर. कारण काय असतं की बाबा विद्यार्थ्याची मेंटॅलिटी आपण ट्रीटच नाही केली, बघितलंच नाही का त्याला कशात आवड आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आर्टमध्ये असते, ड्रॉइंगमध्ये असते, तर त्याला साजेसा ड्रॉइंगचा क्लासेस लावून दिला पाहिजे. तर ते अरे कुठं पेंटर बनायला चालला. बाप जर डॉक्टर असेल तर त्याला वाटते आमच्या घरातला पोरगा जो आहे पहिला तो मोठा डॉक्टर बनायला पाहिजे. करेक्ट. जरुरी नाही आहे ना. जर मानतो मी की बे सायंटिफिक दृष्ट्या ते खरंही असेल, तुमचा जेनेटिक त्याच्यामध्ये गेलाही असेल का तुम्ही डॉक्टर आहे तर तुमचे जीन गेलेही असेल डॉक्टरकीचे, पण ते जेनेटिक तुमचे आर्टिफिशियल आहे. हो, बाय बर्थ थोडे आहे. बाय बर्थ कोणी डॉक्टर असतं का, बाय बर्थ कोणी इंजिनियर असतं का, बाय बर्थ कोणी म्युझिशियन असतं का, नो. ते सगळं जे जगणं आहे तुमचं आर्टिफिशियल जगणं असतं आणि ते आर्टिफिशियल जो फेथ आहे तुमचा तो तुम्ही विद्यार्थ्यावर लागता. मग होतं काय की विद्यार्थी गोंधळून जातो. देखो, माइंड अँड बॉडी बोथ आर डिफरंट थिंग. करेक्ट. आणि तुम्ही त्याचे वडील आहे आता ते तर राहणारच. करेक्ट. कारण ते बायोलॉजिकल प्रोसेस आहे. करेक्ट. परंतु तुम्ही त्याच्यावर असा अधिकार गाजवता की जसं काय म्हणजे तुम्ही त्याचे मालक आहात. करेक्ट. पण एज्युकेशन पद्धतीमध्ये तर मला असं वाटते की त्याच्या मर्जीनुसार त्याला शिक्षण दिलं पाहिजे, त्याची इच्छेनुसार शिक्षण दिलं पाहिजे. करेक्ट. करेक्ट. असं सर काय होते की फॉरेन कंट्रीमध्ये तसं नाही राहत. फॉरेन कंट्रीमध्ये वेगळी सिस्टम आहे. म्हणजे आता आपल्याकडे तर पार्टिशनच करून टाकले आपण सगळे. आर्टच्या विद्यार्थ्यांनी सायन्सच्या वाटे जायचं नाही, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्समध्ये तोंड घासायचं नाही किंवा घालायचं नाही. हा काय प्रकार आहे. बरोबर. मला हे सांगा की कोणताही वेल, वाणिज्य असो, कला असो की विज्ञान असो, ह्या तिन्ही गोष्टीचा संगम एकत्र आल्याशिवाय कोणतीच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत नाही. करेक्ट. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे सर. माझं एक थोडं मी पॉईंट जोडतो सर यामध्ये. बिलकुल बिलकुल. कसं आहे म्हणजे मी जे बारकाईने लक्षात घेतलं आहे की आपली शिक्षण प्रणाली थोडी कशी गलत आहे. ॲक्च्युली आपली शिक्षण प्रणाली टोटली थेरॉटिकल आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल कन्सेप्ट म्हणजे रेअर आहे, नाहीच्या बरोबरीत आहे. पुन्हा रिसेंट टाईममध्ये जे शिक्षण प्रणाली सुरू आहे ती सुरू आहे 100 शतक अगोदरची. म्हणजे जे शिक्षण प्रणाली 19 शतकात तयार केली गेली होती ती आता
21 शतकात सुरू आहे, म्हणजे टोटली आउटडेटेड आहे. आउटडेटेड असल्यामुळे जे शिक्षण आपण शिकतो पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत, ते शिक्षण आपल्या रिअल लाईफमध्ये कामी येत नाही, कारण ती आहे 19th सेंचुरीची आणि आता सुरू आहे 21st सेंचुरी, म्हणजे 200 वर्षाचा गॅप पडलेला आहे. बरोबर. 200 वर्षाचा गॅप पडल्यामुळे त्यांनी जे 8, 10, 12 वर्ष शिक्षणामध्ये घालवलेले आहे ते शिक्षण रिअल लाईफमध्ये कामी येत नाही, प्रॅक्टिकल लाईफमध्ये कामी येत नाही. त्याच्यामुळे नाही का जेव्हा तो कोणती प्रॅक्टिकल गोष्ट करायला जातो किंवा मार्केटमध्ये 4 पैसे कमवायला निघतो किंवा काही आपला कोणती स्किल डेव्हलप करायला निघतो, तेव्हा हे पूर्ण शिक्षण त्याला कुचकामी ठरते. बिलकुल. 1% त्याच्या कामात येत नाही. फक्त त्याला एकच गोष्ट कामात येते, लिहिता येणे, वाचता येणे आणि चांगलं बोलणं शिकणं. या 3 गोष्टी पलीकडे बऱ्याचशा गोष्टी त्याच्या कुठल्याच कामात येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तो काय होतं की त्याला असं फील होतं की मी बाबा ग्रॅज्युएशन झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन झालो, MA केलं, डबल MA केलं, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये माझी हाईट वाढली, उंची वाढली, वजन वाढलं, माझ्या मेंदूमध्ये बरेचसे विचार तयार झाले, परंतु प्रॅक्टिकल लाईफमध्ये, फायनान्शियल लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये मी कामयाब का नाही? आणि जास्त विचार करायला जास्त फ्रस्ट्रेट होतं. बरोबर. ज्याची वैचारिक पातळी खूप जास्त वाढते, पण वाढूनही तो प्रॅक्टिकली काहीच करू शकत नाही, हतबल राहते, निराश राहते, तेव्हा तो जास्त निराश होते. बरोबर. मला असं फील होतं. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम राईट बोलले तुम्ही. म्हणजे होतंय कसं की हे सगळं जे मी तेच म्हटलं ना की काय आहे किंवा आर्टिफिशियल ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तयार करता, त्या तयार केलेल्या गोष्टी पुढे कामी येत नाही, आणि जे नेचरनं तुमच्याकडे येईल म्हणजे ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. जर वडील म्हणतात किंवा डॉक्टर बन, त्याच्यामुळे तो प्रिपरेशन करतो आणि प्रिपरेशन करता करता त्याची काय दमछाक होते त्याचं त्याला माहीत. कारण तो आर्टिफिशियली ते गोष्ट नाही का, सोपी गोष्ट नसते ती आर्टिफिशियली तो ट्रेन करत आहे स्वतःला. बरेचसे लोक Naturally नाही train नाही, करत. बरोबर आहे. आता बघा, म्हणजे 1 लाख रुपयाचा क्लास लावणे, नीट प्रिपरेशन करणे आणि त्याच्यामध्ये जर सक्सेस आला तर ठीक, अदरवाईज आईवडिलांचा बादरेश नसते, लाख रुपये खर्च केला तुला आणि तू काय करून बसलास. पुन्हा एक मुद्दा सर मी जोडतो, जसं मी जे ऑब्झर्व करतो शिक्षण क्षेत्रामध्ये की आपलं जे एज्युकेशन सिस्टीम आहे, राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू ग्रॅज्युएशन, म्हणजे गो इन द स्कूल, सीट ऑन द बेंच, लिसन द सर, डू राईट ऑन द बुक, देन एक्झाम कम क्लोज, देन डू द स्टडी ऑफ एक्झाम, सॉल्व द पेपर अँड पास इन द एक्झाम. बस. त्यात 35 मार्कची पासिंग आहे, त्यातही 20 मार्क प्रॅक्टिकलचे आहे, 15 मार्कावर तो मुलगा पास होतो. त्याच्यामध्ये कोणीच फेल होत नाही, 10वी फेल कोणीच होत नाही, 12वी फेल कोणीच होत नाही. इवन शिक्षण कमर्शियल झालं आहे, मोठमोठे पब्लिक स्कूल खुलले आहे, BE कॉलेज खुललेले आहे, करोडो रुपयाची उलाढाल होते. त्यांनाही वाटते का पोरगा BEमध्ये फर्स्ट इयरला गेला, सेकंड इयरला गेला पाहिजे, कारण सेकंड इयरची फी मिळाली पाहिजे, थर्ड इयरची फीज मिळाली पाहिजे, मग थर्ड इयरला गेला पाहिजे, फेल नाही झाला पाहिजे. यामुळे काय होतं की त्या पोराला पास करण्याचे हर अँगलनं प्रयत्न करते आणि प्रयत्न होते, आणि त्या मुलामध्ये एक फिलिंग तयार होते का बाबा मी फेल झालो नाही, मी पास झालो, मी कधीच फेल झालो नाही. पण वास्तविक जीवनामध्ये आणि ॲक्च्युली कसं आहे, फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन ऑफ सक्सेस. आपल्याला वारंवार जर लहान वयापासून अपयश पचवायची सवय लागली आणि तर आपण परिपक्व होतो. बरोबर. आपण जे पास होतो ते खोटं पास होतं, रिअलमध्ये पास होत नाही, कारण 100पैकी 35ची पासिंग. प्रॅक्टिकल लाईफमध्ये सर 100पैकी 100% काम करावं लागतं. तुम्ही जर रस्त्याने बाईक चालवत आहे तर बाईक तुमच्या रस्त्यावरचा फोकस 100% पाहिजे. तुम्ही जर 35% फोकस ठेवतो म्हटलं तर तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, काय होऊ शकते. तुम्ही 90% फोकस ठेवू शकत नाही, तुम्हाला 100पैकी 100% फोकस ठेवावं लागते. मग आपलं एज्युकेशन सिस्टम आपल्याला ट्रेन करते 35%ला. मग तुमचं फोकस कोणत्याही कामावर 30, 35, 40% राहिलं समजा, तर तुम्ही रिअल लाईफमध्ये यश प्राप्त करू शकाल, पॉसिबल आहे का? तर ह्या ठिकाणी आपली सिस्टीम 100% फेल होते. पुन्हा थेरॉटिकल कन्सेप्ट असते, प्रॅक्टिकल 0 असते. 0. कारण फक्त एक्झाममध्ये पास व्हा, तुम्हाला चांगले मार्क मिळाले म्हणजे तुम्ही हुशार आहे, म्हणजे तुमच्या मार्किंग ठरवलं ते तुम्ही हुशार आहे. म्हणजे बाकी स्किल तुमच्यापाशी डिबेट कॉम्पिटिशनची स्किल आहे त्याच्यात ठरवलं जात नाही, तुमच्यापाशी इलोकेशन स्किल आहे ठरवलं जात नाही, तुमच्या सिंगिंग स्किल आहे ठरवलं जात नाही, डान्सिंग स्किल आहे ठरवलं जात नाही, पेंटिंग स्किल आहे ठरवलं जात नाही, अन्य प्रकारच्या हजारो प्रकारचे स्किल आहे, पण त्याच्यावर तुम्ही किती ब्रिलियंट आहे हे कोणी ठरवत नाही. फक्त तुम्हाला एक्झाममध्ये मार्क मिळाले म्हणून लोक ठरवते तुम्ही हुशार आहे. बरोबर आहे. काय फॅक्ट आहे का सर? गुणपत्रिकेवर जर तुम्ही मेरिट जाचत असाल, हो, इट्स विल बी रॉंग, टोटली रॉंग. म्हणजे गुणपत्रिकेत काय असतं की तो 3 घंट्याचा पेपर असतो. करेक्ट. आणि तुम्ही हजारोवर म्हणजे वर्षभराचं प्रिपरेशन असतं. याचा अर्थ असा नाही की बा ज्याने अभ्यास केला नाही, त्याने लिहिलं नाही म्हणून तो खराब आहे, असं नाही. सर त्या 3 तासामध्ये ज्याचं प्रिपरेशन झालं, ज्यानं व्यवस्थित पेपर लिहिला आणि मग मार्किंग आलं, करेक्ट, समजा 80% मार्किंग आलं, करेक्ट, आणि मग तुम्ही त्याला काय म्हणता की हे मेरिट आहे. करेक्ट. पण जरुरी नाही,
का ज्याने 50% मार्क घेतले असेल किंवा 50 मार्क घेतले असेल तर तो मेरिट नसेल. करेक्ट. म्हणजे कोणत्या अँगलनं तुम्ही मेरिट चेक करताय याचंही काही मोजमाप असलं पाहिजे. तर गुणपत्रिका जर हे अँगल असेल तुमचं तर मग असंच होणार ना, लोक गुणपत्रिकेपुरतंच प्रिपरेशन करतील. एक तर ते पाठांतर करतील. करेक्ट. 100% पुस्तक पाठ करणारे विद्यार्थी बघितले मी. करेक्ट. आणि पुस्तक पाठांतर करून बोलणारे बघितले. करेक्ट. परंतु ज्यांना जेव्हा आपण पर्सनली घेतो किंवा एखाद्या गोष्टीचा एखादी प्रश्न टाकतो किंवा एखाद्या वेळेस चर्चा करतो त्यावेळेस ते लोक तिथं म्हणजे फेस करत नाही. करेक्ट ना सर. ह्या गोष्टीला मी एक पॉईंट पुन्हा जोडतो. जसं तुमच्यापाशी टॅलेंट वेगळा विषय आहे, ब्रिलियन्सी वेगळा विषय आहे, इंटेलिजन्सी वेगळा विषय आहे. समजा तुम्ही ॲज इट इज पाठ करू शकता तर तुम्ही त्या पाठ करण्यामध्ये इंटेलिजन्स असू शकता, पण तुम्हाला ते समजलं किती, तुम्ही ग्रास्प किती केलं, तुम्ही अंडरस्टँड किती केलं, तुम्ही चिंतन किती केलं, मनन किती केलं, ते इमॅजिन कसं केलं, त्याचा प्रॅक्टिकल सेन्स कसा बनवला हे तुम्हाला कळलंच नाही. बरोबर आहे. तुम्ही जे म्हणता ते गोष्ट तेवढीच खरी आहे. कारण तुम्ही जे मेरिट जे जास्त आहे ना ते गुणपत्रिकेवरचं मेरिट आहे. आणि गुणपत्रिकेवरचं मेरिट नाही वास्तविक जीवनामध्ये काही कामाचं नाही सर. करेक्ट. बरोबर. म्हणजे आता तर कसं आहे ते फक्त एंट्रन्ससाठी ठीक आहे. एंट्रन्ससाठी ठीक आहे, एखाद्या चांगल्या नामवंत शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यापुरतं ठीक आहे. पण तिथंही काय उजेड पडते तुमचा ते पुढे दिसतं. करेक्ट. आणि जो रिअल स्टडी करणारा पोरगा असेल किंवा रिअल स्टुडंट असेल जो अभ्यासू आहे आणि प्रत्येक गोष्ट समजून पुढे जातो. तुम्ही बघा ना सर की जगामध्ये जेवढे बी सायंटिस्ट झालेले आहेत ते लोक कधी जीवनामध्ये मेरिट नव्हते. करेक्ट. पण जिंदगीमध्ये त्यांची मेरिट दिसली. करेक्ट. तुम्ही कोणाचंही उदाहरण घ्या. करेक्ट. करेक्ट सर. कोणाचंही उदाहरण घ्या. करेक्ट. त्यांची सुरुवात जर बघितली ना तर ते झिरो आहे. करेक्ट. ते कधीच म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये मेरिट स्टुडंट नव्हतेच. त्यांचं मेरिट तसं डेव्हलप झालं. करेक्ट. तर ते कसं झालं, कारण ती त्या पद्धतीची त्यांची ते शोधवृत्ती होती. करेक्ट. मग आता मला हे म्हणायचं आहे की 99% वाल्यांनी तर सगळं शोध लावायला पाहिजे. करेक्ट. मग 99% वाला काय करतो तर तो कॉफी राईट जगतो. करेक्ट. कॉफी राईट जगतं. बरोबर आहे सर. तर जेव्हा नाही का तुम्ही तो 99%वाला जेव्हा शिक्षण शिकत होता त्याच्या मनात एकच कन्सेप्ट होता की बुकामधलं ॲज इट इज मला पाठ करायचा आहे, कॉपी करायचा आहे आणि मग पेपरमध्ये ॲज इट इज लिहायचं आहे. आणि मी जर पॉईंट टू पॉईंट ॲज इट इज लिहिलं तर मला ॲज इट इज मार्क मिळणार आहे. हा त्याच्या मनात फिक्स कन्सेप्ट होता. बिलकुल. आणि त्या कन्सेप्टनुसार त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. बरोबर. मग त्याच्यामुळे त्यानं त्या आजूचं बाजूचं कधी कोरिलेटेड सब्जेक्टचं रिलेशन नाही, त्याला काही नाही. आणि तो सांगतो बा मी सायन्सचा विद्यार्थी आहे, मला फक्त सायन्स विचारायचं. अरे असं कसं? जर एवढा मोठा ब्रॉड सब्जेक्ट तू जर हँडल करत आहे तर तुला आर्टचा थोडाफार संबंध पाहिजे. आणि दुसरा मुद्दा सर, माणूस बहुरंगी पाहिजे ना. माणसांना जीवन कसं आहे, सप्तरंगी आहे, बहुरंगी जीवन आहे. बरोबर आहे. जसं इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असते, सप्त रंगामुळे हे जीवन एन्जॉयफुल आहे, सुशोभित आहे. मग आपण एखाद्या रंगाला काळा रंग आहे म्हणून हा चांगला नाही असं कसं म्हणू शकत नाही ना. कारण जीवन पण तसंच आहे. जीवन आपण जे जगत आहोत ना ते बहुरंगी आहे, सप्तरंगी आहे. जीवन सप्तरंगी आहे, बहुरंगी आहे, म्हणून आनंदी आहे. निसर्गानं हर रंग आपल्यामध्ये भरलेले आहे. बिलकुल. त्याच्यामुळे जीवनामध्ये जेवढं आर्ट कामाचं आहे तेवढं सायन्स कामाचं आहे, तेवढंच कॉमर्स कामाचं आहे. नुसतं कामाचंच नाही सर, याचा मिलापच एकत्र झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो की बघा, समजा एखाद्या माणसाला व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्याकडे सायन्सचं नॉलेज आहे. फॉर एक्झाम्पल डॉक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा किंवा कोणता एखादी व्यावसायिक म्हणा, त्याच्याकडे नॉलेज आहे भरपूर, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण त्याच्याकडे जर कला नसेल प्रेझेंटेशन करण्याची, म्हणजे त्याला आर्ट म्हणू आपण, ते नसेल त्याच्याकडे, तर त्याचा जो व्यवसाय आहे तो वृद्धीत जाणार नाही. आणि त्याच्यामुळे काय त्याला वाणिज्याची समस्या निर्माण होईल ना सर. पैशाची समस्या निर्माण होईल. बिलकुल. त्याचा कॉमर्स अडेल ना तिथं. मान्य आहे का त्याच्याकडे भरपूर नॉलेज आहे पण ते त्याला त्याची कला नाही प्रेझेंटेशन करण्याची, तर त्याच्यामुळे त्याला ते वाणिज्य निर्माण करून देऊ शकत नाही. अल्टिमेटली काय होईल की तो फेल आहे. बरोबर. आणि सर दुसरा मुद्दा कसा आहे, शाळेतले शिक्षक फिजिक्स शिकवते पण फिजिक्सचा वापर जीवनात कसा करायचा हे कोणी शिकवत नाही. शिक्षक सर केमिस्ट्री शिकवते पण केमिस्ट्रीचा वापर जीवनात कसा हे शिकवत नाही. मॅथ शिकवते पण मॅथचा वापर जीवनामध्ये कसा करायचा हे शिकवत नाही. तेच ना सर, बी प्रॅक्टिकली एज्युकेशन आपल्या देशामध्ये नाही आहे. हा एक 10वीपर्यंत काही लोकांनी अजूनपर्यंत सल्फ्युरिक ॲसिड कशाला म्हणतात ते पाहिलेलं नाही आहे, असं म्हणायला नाही पाहिजे. आणि ज्या लोकांनी पाहिलं असेल ते धन्यवादास पात्र, त्यांनी शिकवलं असेल, पण नाही आहे माहीत. आणि तुम्ही ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना आणि शहरीच्या विद्यार्थ्यांना विचारा फॉर्म्युलेटेड, त्याला साधं विचारा का बाबा मीठ कशाला म्हणतात, याचं मला केमिकल्स नेम सांग किंवा त्याचा फॉर्म्युला सांग,
तर तो मीठ रोजच खातो, हो परंतु त्याला मिठाला NaCl म्हणतात हे माहीत नाही. करेक्ट अहो काही लोकांना साखर रोजच खातात पण साखरला ग्लुकोज म्हणते हे माहीत नाही आहे. करेक्ट कितीतरी असे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत का त्या लोकांना माहीत नाही. म्हणून मी कधीही म्हणतो बऱ्याचशा लोकांना किंवा कॉमन सेन्स इज नॉट कॉमन, करेक्ट ध्यानात ठेवायचं. करेक्ट लोक म्हणतात कॉमन सेन्स नाही, अरे अगर वो कॉमन होती ना तो सबको होती, ध्यान में रखना. करेक्ट कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. करेक्ट आणि म्हणून तर आपण म्हणजे एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू क्लासेस कशाचे लावतो, जनरल नॉलेज. करेक्ट त्याला शब्द कसा आहे, जनरल. जनरल नॉलेज. त्याचा अर्थ मराठीत काय तो सामान्य. म्हणजे आपण म्हणतो एखाद्याला अरे सामान्य ज्ञान नाही, अरे भाई सामान्य नहीं है वो असामान्य ही बात है. करेक्ट उसको नाम दिया गया है जनरल. जनरल इतना बड़ा ब्रॉड सब्जेक्ट है कि तुम एक जीवन में पूरा कर नहीं सकते. करेक्ट सर एक सिर्फ शब्द है वो अपने को लगता है कि भाई सामान्य, ऐसा लगता है अपने को कि भाई जनरल. सर एक मुद्दा मी पुन्हा जोडतो की आपलं जे एज्युकेशन प्रणाली आहे त्याच्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण विषय पुन्हा पाहिजे होते जे खूप जीवनामध्ये आवश्यक आहे. एक फिलॉसॉफी आणि एक तर्कज्ञान. कारण कसं आहे सर, आपल्या सिस्टीममध्ये फिजिक्स शिकवलं जाते, आउटलुक, केमिस्ट्री, बायो, मॅथ, मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व विषय शिकवले जाते. पण जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक विषय आहे तत्त्वज्ञान. कारण तुमच्या अंतर तत्त्व तयार झाले पाहिजे, तुमच्या अंतर विचार तयार झाले पाहिजे, तुमच्या अंतर थॉट्स तयार झाले पाहिजे, तुमच्या अंतर जीवन जगण्याची प्रणाली तयार झाली पाहिजे. आणि हे विषय मेन विषय आहे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी. बरोबर आहे. पण ते फिलॉसॉफी विषय कसा ठेवला आहे इथं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये की आफ्टर दी एज्युकेशन, म्हणजे तुमचं जे बेस एज्युकेशन तयार झाल्यानंतर फिलॉसॉफी. ॲक्च्युली तसं नाही. खरं म्हणजे तुम्हाला तो निवडीक विषय दिला आहे 12वी नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. म्हणजे त्याला त्या विषयाला खूप मोठं बनवलं आणि असं आदळून दिलं तुमच्या मनमास्तिकवर की हा खूप मोठा विषय आहे, याच्या वाटेला जाऊ नये. आणि ते तर्क आणि ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपला तर्क केव्हा निर्माण होतं माहीत आहे का, आफ्टर दी ग्रॅज्युएशन. आणि दॅट्स वाय सायंटिस्ट आपल्या देशात न निर्माण होण्याला ही एक कारण आहे. तर्कज्ञान नाही आहे तुमच्याकडं आणि तुमच्याकडे ते एज्युकेशनच त्या पद्धतीचं नाही का तुम्हाला प्रश्न निर्माण होत नाही. तुम्ही का म्हणजे असं विद्यार्थ्यांना का निर्माण होत नाही प्रश्न, तसं एज्युकेशन का देत नाही लोक. त्यावेळेस विद्यार्थी म्हणजे मी तेच म्हटलं ना की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर समजा तुम्हाला एखादी प्रश्न केला फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही एक तर काय करता, त्याला एक तर चूप बसवता किंवा ते बाष्कळ चर्चा नको किंवा तू जास्त हुशार झाला असं म्हणून देतो आपण किंवा त्याचं इन्सल्टिंग करतो. परंतु त्याने जो प्रश्न निर्माण केला त्याच्या खोलात जाऊन आपण त्याला को रिलेटेड काही एक्सप्लेनेशन देऊ शकतो का. जर नसेल आपली तयारी तर उद्या द्यायचं, पण त्याच्या प्रश्नाचं स्वागत केलं पाहिजे. सर त्या बाबतीमध्ये ते जे उदाहरण आहे काय, ज्याने वाफेचा शोध लावला, जेव्हा त्याला ते जेम्स वॅट नावाच्या माणसाने जो वाफेचा शोध लावला, तर काय होतं की त्याच्या आईने काय कॅटलीस ठेवली होती की नाही, पाणी उकळतं ठेवलं होतं आणि ते वरचं जे भांडं ते खडखड 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 करत होतं. तर याला वाटलं का ते खडखड खडखड काय वाटते बा, म्हणून तो आपल्या आईला विचारायला गेला का बघ आई हे कसं काय होतं, तर हे काऊन होतं. तर त्याची आई काय म्हटली, मला काही माहीत नाही, हे बरेच दिवसापासून होत आहे, तू शाळेत जातोस तर तुझ्या शिक्षकांना विचार. आणि मग तो जेम्स वॅट शाळेत गेला आणि शाळेत विचारलं त्यानं आपल्या शिक्षकाला, तर त्यानं सांगितलं का बा ते होत असेल मला नाही माहीत. म्हणजे त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का नाही. मग तो घरी आल्यानंतर पुन्हा आपल्या आईला म्हटला की बा सर म्हणाले की मला माहीत नाही. तर आईनं त्याला सांगितलं का बाबा आता ते काहून होते ते तूच शोध. म्हणजे मग जेम्स वॅट कामी लागला. बरोबर. आणि जेम्स वॅटला वाटलं की साला मग ते भांडं उचललं त्यानं दुसरं ठेवलं, तर दुसऱ्या ह्याच्यावर काहीच ठेवलं नाही, तर ते काही दिसायला लागलं. मग कालांतरात त्याच्या लक्षात आलं का या पाण्यात उकळल्यामुळे त्याच्यातून जे वाफ तयार होते त्या वाफेच्या शक्तीने हे झाकण टणटण वाजते. म्हणजे वाफेत शक्ती आहे हे त्याला पहिल्यांदा कळलं. आणि आज जी रेल्वे धावते तो जेम्स वॅटचा शोध आहे. वाफेच्या शक्तीला त्याने कलेक्ट केलं आणि त्याचा ब्रॉड स्पेक्ट्रमने अभ्यास करून आज वाफेचं जे इंजन पहिल्यांदा बनवलं तो जेम्स वॅट आहे. या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगता येईल. जसं आता 1986 पर्यंत एज्युकेशन पॉलिसी होती आणि 2020मध्ये आपण नवीन पॉलिसीसोबत इंट्रोड्यूस होत आहोत. योग्य ठरू शकते, अपेक्षा करू शकतो आपण त्या पॉलिसीकडनं जर ती योग्य प्रमाणात इम्प्लिमेंट झाली तर. कारण की काही पॉलिसीचे कंटेंट न्यू एज्युकेशन पॉलिसीचे कस्तुरी रंगन त्याचे हेड होते, त्यांच्या खाली ती कमिटी नेमण्यात आली, तर अपेक्षा ठेवू शकतो. परंतु जो विषय आहे जागतिक भानाचा, विद्यार्थी जागतिक भानाशी अजून संबंधित झालेले नाही आहे भारतीय विद्यार्थी.
म्हणजे होतं कसं की समजा जर जागतिक भान झालं की 16व्या शतकात भारताची परिस्थिती काय होती आणि अमेरिकेची परिस्थिती काय होती. एक उदाहरण सांगतो, त्याच्यावरून समजायला येईल की इंग्लंडमध्ये एक मनुष्य असतो आणि त्याची सगळी फॅमिली ही टीबीनं मरते. त्याची आई, त्याचे भाऊ, त्याचे वडील वगैरे टीबीने मरतो. मग त्याचं त्या ठिकाणी मन नाही लागत आणि तो मग काही पाऊंड वगैरे घेऊन आपले 2-4 पुस्तकं घेऊन तो अमेरिकेला येतो, स्थायी होतो एका ठिकाणी चर्चमध्ये तो. आणि चर्चमध्ये स्थायी झाल्यानंतर काय होतं की त्याला पण टीबीनं ग्रासलेला असतो आणि त्याला शेवटचे क्षण त्याचे दिसू लागतात आणि त्याला विचार येते की आता मी या पैशाचं एवढं आणि पुस्तकाचं काय काम करू. त्या चर्चचे जे पोप असतात त्यांना रिक्वेस्ट करते ते आणि त्यांना सांगते की पुस्तक आहे आणि काही पैसे आहे, याच्यातनं तुम्ही इथे एक लायब्ररी उभारा आणि तिचं मोठं स्वरूप करा आणि तुम्ही काही विद्यार्थ्यांना इथे मोफत शिक्षण वगैरे द्या, असं तो विनंती करून तो मरून जातो आणि ते त्याच्या गोष्टीवर इम्प्लिमेंट केलं जातं. ही गोष्ट आहे 1630च्या दरम्यानची आणि त्या दरम्यान त्या पुस्तकांचं आणि तेवढ्याशा पैशाचं ते एक मोठ्या प्रमाणात स्वरूप घडतं आणि ते 1635च्या दरम्यान ती एक मोठी संस्था बनते आणि ती आजही जगात म्हणजे असा आज एकही विद्यार्थी नसेल की त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा होणार नाही. त्या युनिव्हर्सिटीचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी. आता 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांची इकडे तलवार आणि अमेरिकेमध्ये एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीची निर्मिती, हे जर जागतिक भान विद्यार्थ्यांना कुठे कळलं म्हणजे हा 200-300 वर्षाचा कालखंड म्हणजे बाहेर देशात म्हणजे युरोप कंट्रीमध्ये काय होत होतं आणि भारतामध्ये काय होत होतं, हा जर जागतिक भान विद्यार्थ्यांना कळलं तर कदाचित संशोधनासाठी विद्यार्थी उत्सुक होऊ शकतात. बरोबर. परंतु एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून जागतिक भानाशी कुठंतरी विद्यार्थ्यांचा संबंध करून दिला असं मला म्हणजे पॉलिसीचे तोटे वाटतात. बरोबर. आणि याच्यात जे सायंटिस्ट लोक आहेत, जे त्याच्यातले संशोधक लोक आहेत, त्यांनी या गोष्टीवर रिसर्च करायला पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण जागतिक भानाशी निगडीत होणार तोपर्यंत जगाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही आणि जे आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न आहे कदाचित ते पूर्ण होणार नाही असं मला या गोष्टीतून वाटतं. बरोबर. यामध्ये एक पॉईंट मी पुन्हा जोडतो की कसं आहे, काळानुरूप सर्व गोष्टी बदलत असतात. जसं अगोदरच्या काळात जो सरदार सेना होता त्याकडे तलवार राहायची, म्हणजे त्याला फील वाचका मी काहीतरी वेगळा व्यक्ती हवा. नंतरच्या काळात ज्याच्यापाशी बंदूक राहायची तो वेगळा व्यक्ती राहायचा, त्याला फील वाचा मी काहीतरी वेगळा, मी बडा म्हणजे लेफ्टनंट आहो, जनरल आहो, मी बॉस आहो, माझ्यापाशी बंदूक आहे, मी काहीतरी वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आहो. पण आजच्या काळात शस्त्र जे आहे ते तुमच्या पेन आणि ब्रेन आहे. बरोबर. कारण आज नाही का बंदूक तलवारने कुठलंच काम होत नाही, जे काम होतं ते तुमच्या ब्रेनने आणि पेनने होते. बरोबर. तर आज शस्त्र बदललेलं आहे, तर काळानुरूप नाही का माणसाने चेंज झाला पाहिजे. आज तुम्ही पुढे योद्धा आहे, आजच्या काळात योद्धा तुम्ही आहे. त्या काळात तलवारीच्या जोरावर शिवाजी लढले ते त्या काळात योद्धा होते. बरोबर. त्यांनी ब्रेन आणि तलवार वापरली. आज आपल्याला ब्रेन आणि पेन वापरायचं. बरोबर. हे नाही का म्हणजे तुमच्यासाठी पेन किती महत्त्वपूर्ण वस्तू आहे. तुमचा पेन तुमचं शस्त्र आहे, तुमचा ब्रेन तुमचं शस्त्र आहे, तुमचे विचार तुमचे खूप मोठे वेपन्स आहेत आणि विचारासाठी जे पाठपुरावा पाहिजे, जिथून विचार तयार होते, ती विचार प्रणाली जिथून तयार होते ती सिस्टीम जी आहे एज्युकेशन सिस्टीम ती पॉवरफुल असायला पाहिजे. कारण कमजोर विचार कमजोर माणूस तयार करतो, पॉवरफुल विचार पॉवरफुल तयार करतो. आणि आपली जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्या सिस्टीममधले जे लेसन्स आहे, जे थॉट्स आहे ते त्या अनुषंगाने पॉवरफुल नाही आहे ज्या अनुषंगाने तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे मुलाची हाईट वाढते, वजन वाढते, उंची वाढते, पण तो कॉन्फिडंट व्यक्ती न बनल्यामुळे त्याच्या विचारामध्ये परिपक्वता न आल्यामुळे तो विद्यार्थी फ्रस्ट्रेशन होऊन जातो. बरोबर. तो जीवनामध्ये खूप मोठं काम करू शकत नाही, त्याला वाटत नाही मी खूप मोठं काम करू शकतो म्हणून. त्याचे कारण आहे ना सर, म्हणजे तुमचं जे एज्युकेशनल सिस्टम आहे की नाही, त्या एज्युकेशनल सिस्टममध्ये म्हणजे इंडिपेंडंट नाही आहे, डिपेंडंट आहे. करेक्ट. सोशल ॲटमॉस्फिअर एक तुमच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये इन्क्लूड झाला आहे, ध्यानात ठेवायचं. म्हणजे गेट टुगेदर होत असताना जर समजा 1 क्लास आहे, या क्लासमध्ये विविध भागातून विद्यार्थी जेव्हा येतात तर त्याला आपण तर सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो ना, असं तर नाही की पर्सनली एकाला वेगळं शिकवतो एकाला वेगळं शिकवतो. परंतु बाहेरून जे सोशल ॲटमॉस्फिअर इथं येतं ते वेगळ्या माइंडने येतं आणि आपल्याकडे ते तसं होत आहे. बरोबर. तसं दिसतंय लोकांना, म्हणून लोक काय करतात की म्हणजे त्या प्रेझेंट ऑफ माइंडने येत नाही विद्यार्थी, ते बाहेरचं जे सोशल ॲटमॉस्फिअर आहे ना ते घेऊन येतात कधी कधी. तसं व्हायला नाही पाहिजे. फॉरेन कंट्रीमध्ये तसं नाही. एका युनिव्हर्सिटीमध्ये जर समजा मुलं एज्युकेशन घ्यायला गेले तर तिथं सगळ्या गोष्टी म्हणजे अशा मोकळ्या असतात की ते बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर असतं ते तिथं येत नाही. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्कूल आहेत.
सेंट्रल लेवलचं एज्युकेशन वेगळं आहे, स्टेट लेवलचं एज्युकेशन वेगळं आहे. उच्च दर्जाची मुलं उच्च दर्जाच्या शाळेत शिकतात, खालच्या दर्जाची मुलं खालच्या दर्जाच्या शाळेत शिकतात. सिमिलैरिटी है नहीं है. डिसिमिलैरिटी के वजह से भी जो माइंड प्रिपरेशन होना चाहिए वो होता नहीं. अब तुम बोलो कि भाई अगर मेरिट ही जांचना है, मेरा कहने का मतलब मेरिट ही जांचना है कि सब जगह सभी को सरीका पढ़ाओ और जिसकी जैसी औकात उसके हिसाब से प्रिपरेशन होने दो. तुम एक आधे आदमी को स्पेशलाइजेशन के लिए ट्यूशन लगा के बोलते हो और वो होशियार है, वो तो होशियार होना ही है. व्हाई नॉट? उसको स्कूल में भी प्रिपरेशन हो रहा है, क्लास में भी प्रिपरेशन हो रहा है और वो सेल्फ भी प्रिपरेशन कर रहा है, तो वो तो मेरिट दिखेगा. मुझे लगता है कि सभी स्टूडेंट को एक जगह बिठाओ, सभी को एक ही टीचर अपॉइंट करो, सभी को दे दो एजुकेशन और सबको करने दो अपने मर्जी से, फिर जांचो. पर तुम्हारी सिस्टम ही अलग है. तुम 4 बच्चों को, जो भी होशियार बच्चे हैं उसको बोलते हैं ये स्कूल में इस बार मेरिट लाना है, तो उसका स्पेशल क्लास लगाते. जिसको कुछ नहीं आता उसकी तरफ ध्यान ही नहीं देते. मैं तो बोलता हूँ टीचर वो है सर. बड़े आदमी को बड़ा बनाना कोई बड़ी बात नहीं है, छोटे आदमी को जो बड़ा बनाए दैट इज द टीचर. अगर तुम्हारे क्लास में बहुत गया गुजरा विद्यार्थी है और उसको अगर तुम लेवल में लाके बिठाते हो दैट इज योर टीचिंग.